डॅम. हा तो डॅम आणि हे डॅमचे गेट. एकूण 8 गेट असे आहेत या डॅमला. हा डॅम माचागोरा डॅम म्हणून प्रसिद्ध होईल, कारण ह्या डॅमला बनून खूप काही वर्ष झालेले नाही आहे. 8 असे गेट या डॅमचे आहेत. तसेच ओव्हरफ्लोसाठी वेगळी जागा दिलेली आहे. हा डॅमचा पहिल्या नंबरचा गेट आहे. तुम्ही पाहू शकता की हा डॅम माचागोरा डॅम हा खूप मोठा भव्य असा डॅम आहे. परंतु याची काही मुलं डॅमच्या वरती बसून डॅम पाहण्याचा एन्जॉय करत आहे. एन्जॉयमेंट होऊन राहिला त्यांचा. आणि हे गेट आहे. हे गेट इथलं पाणी जर ओव्हरफ्लो झालं तर हे पाणी तोतलाडो या डॅमला जाऊन मिळेल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत डॅमचे पूर्ण दरवाजे पाडलेले आहेत. तुम्ही खाली पाहू शकता की पाण्याची पातळी डॅम बंद असताना सुद्धा या डॅममुळे आपल्या महाराष्ट्रातील पेच पारशिवनी तालुक्यातील पेच हा डॅमला पाणी जात होतं. ते पाणी बंद झालेलं आहे. या डॅमचं थेंबभर सुद्धा पाणी पेच डॅमला नाही मिळणार आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीशी सामना करावा लागेल. मित्रांनो, मी अनुभूते तुम्हाला माझ्यातर्फे हा व्हिडिओ जेवढा जमेल तेवढा तुम्हाला बनवून पाठवलेला आहे. तुम्ही येऊन मध्य प्रदेशमध्ये माचागोरा ह्या गावाच्या जस्ट लागून असलेला हा डॅम माचागोरा डॅम म्हणून प्रसिद्ध आहे. तुम्ही येऊन इथे पाहू शकता. आपल्या नागपूरमधनं 200 किलोमीटरवर हा डॅम मध्य प्रदेशमध्ये आहे. नागपूर जिल्हा महाराष्ट्रामधनं मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात हा डॅम आहे. तुम्ही येऊन पाहू शकता. माचागोरा गावाजवळ हा डॅम प्रसिद्ध आहे.